येणाऱ्या पुढील काळात युवकांसाठी आमचं देखील एक विजन असणार आहे. आज आपल्या कोल्हापुरात IT कंपनीज येणं गरजेचं आहे, पण MNC कंपनीज जर आल्या तर या सर्व युवकांना एक चांगलं पाठबळ मिळेल आणि माझा येणाऱ्या पुढील काळात त्यासाठी प्रयत्न आहे. पॉझिटिव्हिटीला घेऊन, सर्व विकास कामांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचे विरोधक आमच्यावरती टीका टिप्पणी करत आहेत. त्यांना बोलायसाठी कोणतेही मुद्दे नाही आहेत. आमच्याकडे देखील त्यांचे बरेच निगेटिव्ह व्हिडिओज आहेत, निगेटिव्ह फोटोज आहेत, पण आम्हाला ही निवडणूक पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून लढवायची आहे. येणाऱ्या पुढील काळात AI च्या माध्यमातून बरेच फेक व्हिडिओज, फोटोज आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येतील, पण आपण कुणीही या सर्व प्रकाराला बळी पडू नये. या अपप्रचाराला आपण तिथल्या तिथं तोडून काढावे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. आपल्या राज्यात राजकीय भूकंप झाला आणि आपल्या सर्वांचे लाडके मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री झाले, एकनाथ शिंदे साहेब. आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राजेश क्षीरसागर साहेबांची राजकीय 2.0ची सुरुवात झाली. या 2.5 वर्षात राजेश क्षीरसागर साहेबांनी बरेच विकास कामं केलेले आहेत, बरेच लोकांना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जो विषय असेल तो मागच्या महिन्याला झालेला तो म्हणजे 507 रोजंदारी कर्मचाऱ्यांचा. हे 507 रोजंदारी कर्मचारी 25 ते 30 वर्ष परमनंट होण्यासाठी झटत होते. ते परमनंट नसल्यामुळं त्यांना पेन्शन वाढ होत नव्हती किंवा पगारात वाढ होत नव्हती. आज येणाऱ्या पुढील काळात त्यांचा पगार ते परमनंट झाल्यामुळे 17,000चा 31,000वर झालेला आहे. त्यांना पेन्शन देखील होणाऱ्या पुढील काळात लागू होणार आहे आणि त्यांच्या पगारात देखील मोठ्या पद्धतीने वाढ होणार आहे. आपल्या पेटापेटांमधून सौंदतीला डिसेंबर महिन्यात बरेच लोक सौंदती यात्रेला जातात, बरेच भाविक. हा जो खोळंबा आकाराचा विषय आहे तो राजेश क्षीरसागर साहेबांनी 120 रुपयाचं नाम मात्र फक्त 10 रुपयावरती करून ठेवलेलं आहे आणि भाविकांचे लाखो रुपये वाचवलेले आहेत. त्याचबरोबर पंचगंगा घाटचा विषय असेल. आज पंचगंगा घाटला झालेली रोषणाई बघून तेथील लोकांचं एक मत आहे की वाराणसीला गंगा नदी आहे, तिथं आल्यासारखा एक भास होतो. आजच दीपोत्सव होता, त्याचे व्हिडिओज आणि फोटोज आपण सर्वांनी बघितलेच असतील. अतिशय सुंदर आपला हा पंचगंगा घाट झालेला आहे. रंकाळ्याचा विषय असेल. रंकाळ्याला आज बरेच लोक रंकाळ्याचं काम बघून, रंकाळ्याचं बदललेलं स्वरूप बघून आनंदी झालेले आहेत. मरीन ड्राईव्हला लाजवेल असा हा आपला रंकाळा झालेला आहे. या होणाऱ्या गर्दीमुळं तेथील जे फेरीवाले आहेत त्यांचा रोजगार दुपट्टीनं वाढलेला आहे आणि या गोष्टीचा मला अभिमान आहे. त्याचबरोबर 2 महिन्यापूर्वी केशवराव भोसलेचा विषय असेल. केशवराव भोसले नाट्यगृह हे एक दुर्दैवी घटना तिथं घडली. मी आणि साहेब 3 वाजेपर्यंत तिथं उपस्थित होतो. साहेबांनी त्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना फोन लावला आणि पुढच्या दिवशी बोलून घेतलं. एकनाथ शिंदे साहेब इथं पुढच्या दिवशी आले आणि केशवराव भोसले नाट्यगृहाला 25 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून गेले. आपला हा केशवराव भोसले नाट्यगृह देखील येणाऱ्या पुढील काळात एकदम चांगल्या पद्धतीनं त्याच स्वरूपात उभा होणार आहे. कन्व्हेन्शन सेंटरसाठी क्षीरसागर साहेबांनी चांगल्या पद्धतीने निधी मंजूर केलेला आहे. या कन्व्हेन्शन सेंटरमुळं राजाराम तलावला हा कन्व्हेन्शन सेंटरचा प्रोजेक्ट आहे, ती जागा आहे. त्याच्या आजूबाजूला विमानतळ आहे, त्याचबरोबर शिवाजी युनिव्हर्सिटी आहे, त्याचबरोबर MIDCs आहेत. त्यामुळं हा प्रोजेक्ट या सर्व गोष्टींना एक चांगलं कनेक्टिव्हिटी देणार आहे. मी देखील आज बरेच युवकांपर्यंत पोचलेलो आहे. माझं या मतदारसंघात युवकांचं खूप मोठं जाळं आहे. गेल्याच महिन्यात 1200 ते 1500 विद्यार्थ्यांना न्याय द्यायचं काम मी केलेलं आहे. ते विद्यार्थी इयर डाऊन झाले होते आणि त्यांचं इयर डाऊनपासून त्यांना कॅरी ऑन देण्यापासून प्रयत्न करून त्यांचं जे होणारं इयर डाऊन आहे ते मी वाचवलं. त्याचबरोबर या मतदारसंघात फुटबॉलचा देखील खूप मोठ्या पद्धतीने इन्फ्लुएन्स आहे. एक नामवंत फुटबॉल प्लेअर आहे, त्याला मी 2 ते 3 महिन्यापूर्वी महानगरपालिकेला एक चांगल्या नोकरीवर लावलं. त्याचबरोबर गेल्या आठवड्यात संतोष ट्रॉफीला आपल्या कोल्हापुरातून 3 जण सिलेक्ट झाली.
त्यामध्ये देखील मी आणि ऋतुराजांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यांचं सिलेक्शन करण्यात आम्हाला यश मिळालं. मी श्रीकांत शिंदे साहेबांचं या निमित्त मनपूर्वक आभार मानतो. येणाऱ्या पुढील काळात युवकांसाठी आमचं देखील एक विजन असणार आहे. आज आपल्या कोल्हापुरात IT कंपनीज येणं गरजेचं आहे. कोल्हापुरात आज IT कंपनी आहेत, एकदम चांगल्या पद्धतीने ते सुरू आहेत, पण MNC कंपनीज जर आल्या तर या सर्व युवकांना एक चांगलं पाठबळ मिळेल आणि माझा येणाऱ्या पुढील काळात त्यासाठी प्रयत्न आहे. त्याचबरोबर फुटबॉलचं एक्सपान्शन करण्याचा देखील माझा येणाऱ्या पुढील काळात प्रयत्न आहे. आपला फुटबॉलचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे या पेटांमध्ये. आपलं फुटबॉल कसं पुढं जाईल यासाठी आमच्या सगळ्यांचं एक प्रयत्न असणार आहे. या सगळ्या पॉझिटिव्हिटीला घेऊन, सर्व विकास कामांना घेऊन आम्ही पुढे जात आहोत. आमचे विरोधक आमच्यावरती टीका टिप्पणी करत आहेत. त्यांना बोलायसाठी कोणतेही मुद्दे नाही आहेत. आमच्याकडे देखील त्यांचे बरेच निगेटिव्ह व्हिडिओज आहेत, निगेटिव्ह फोटोज आहेत, पण आम्हाला ही निवडणूक पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून लढवायची आहे आणि आपल्या सर्वांच्या साथीनं आणि आशीर्वादाने जिंकायचे आहे. येणाऱ्या पुढील काळात AIच्या माध्यमातून बरेच फेक व्हिडिओज, फोटोज आपल्यापर्यंत पोचवण्यात येतील, पण आपण कुणीही या सर्व प्रकाराला बळी पडू नये. या अपप्रचाराला आपण तिथल्या तिथं तोडून काढावे. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.